नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ आणि काव्या घराच्या बाहेर पडत असतात तेव्हा मावशी त्यांना सांगते की असे घराच्या बाहेर पडायचे नसते आणि तिला हळदी कुंकू लावते. तेव्हा काव्या देखील अतिशय भारावून गेलेली असते आणि ती मावशीला नमस्कार करते. तेव्हा तिला सौभाग्यवती हो असा आशीर्वाद देतात आणि तेव्हा काव्या आणि पार्थ दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्यानंतर आपण पाहतो काव्या आणि पार्थ आपल्या कारमधून घरी जात असतात. त्यावेळेस रस्त्यावर त्यांची गाडी अडवली जाते. जेव्हा पार्थ गाडी थांबवतो तेव्हा त्याच्या लक्षात येते ती महिला त्याच्या ओळखीची असते आणि तिच्यासोबत रिक्षामध्ये एक महिला असते. ती पार्थला बोलते, पार्थ सर, ही माझ्या भावाची बायको आहे, हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. आणि आपण पाहतो काव्या व पार्थ तिची अवस्था पाहतात व त्यांना धक्का बसतो. तर इकडे घरी आपण पाहतो नंदिनी घाई बाहेर जात असते. तेव्हा जीवा हा तिला अडवतो आणि बोलतो, तुम्ही एकट्या कुठे निघाल्या आहात? जिथे कुठं जात असाल तिथे एकट्या जाऊ नका. तेव्हा नंदिनी ही त्याला बोलते, मी मॅनेज करते. तसे बोलून तिथून घाई निघून जाते. आपण पाहतो नंदिनी ही जेलमध्ये दीपकला भेटायला गेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये दीपककडून नंदिनीला काय पुरावे मिळणार, त्याचबरोबर काव्या व पार्थ हे नैनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.